शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी एकाच आठवड्यात 4 गुन्हेगार टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे। नगर शहरातील 3 आणि पाथर्डी तालुक्यातील एका अशा एकूण 4 टोळीतील 10 जणांना विविध कालावधीसाठी हद्दपार करण्यात आला असून यामध्ये गोवंशीय प्राण्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे। पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प, तोपखाना आणि पाथर्डी पोलीस ठाण्यांनी सदर केलेल्या प्रस्तावांवर सखोल चौकशी करून संबंधित गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश देण्यात आले। MIDCतील GKN सेंटर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीने MIDC पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीत कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळामुळे आणि वारंवार करण्यात येणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे तसेच संबंधित युनियन पदाधिकाऱ्यांनीही वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली नसल्याचं त्यांच्या पतीने हे टोक्याचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेअंतर्गत केडगाव परिसरातील शीतल मिल्क आणि झकास वडापाव सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे। शीतल मिल्क मधील भेसळीचा संशय असलेले 556 दूध पॅकेट जप्त करून नष्ट करण्यात आल्यात, तर आवश्यक परवाना नसल्याने झकास वडापाव सेंटरचे उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार राज्यभर अन्न पदार्थांची तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। त्यानुसार बुधवारी सहाय्यक आयुक्त गौरव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे आणि सादिक मुल्ला यांनी केडगाव येथील शीतल मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स येथे तपासणी केली आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या जनजीवन योजना सुरुवातीपासून नगर जिल्ह्यात वादग्रस्त ठरली होती। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जल जीवनच्या योजनेबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत या योजनेच्या चौकशीची मागणी केली होती। दरम्यान सरकारच्या वतीने जल जीवन योजनेतील दोषींवर निलंबनाची कारवाई करत या विषयातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे। वर्षभरापासून चौकशीच्या गुर्राळानंतर केवळ करण्याऐवजी संबंधितांवर प्रपत्र 1 ते 4 दोषपत्र बजावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नगर ते वडाळा हा 41 किलोमीटर रस्ता आता काँक्रिटीकरणाचा केला जाणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने 567 कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे। येत्या 2 महिन्यात हे काम सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलंय। विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी या रस्त्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी उत्तर दिलंय। संबंधित रस्त्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता झाल्याचं त्यांनी सांगितलंय। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।